तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, सगळ्यांचं हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत आमचे तुषाल फोपे, जतीन सोकाटे, सागर मसने, साहिल मसने, युवराजजी धुळे, सोहम धुळे, ऋषिकेश केने हे सर्व उपस्थित आहेत। या सामन्याचा आनंद घेतात आणि चोविली बी या टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत। चला आपण सामना देखील सुरू करूया, जास्त विलंब आपण करू नका। बेंडशील आणि जोविली बी या दोन संघांमध्ये हा सामना, सलामीची जोडी विश्वनाथ धुळे आणि विशाल धुळे आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणय चालके। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना, बेंडशील विपक्ष जोविली बी। पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिलं, बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल। विश्वनाथ धुले एक खूप मोठं नाव आहे जोविली बी या टीमच्या माध्यमातून। तर या दरम्यान जयेश दादा भोईर यांचं आगमन झाले, वेलकम, स्वागत। आपण या व्यासपीठावरती जोविलीकर चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत। बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार। तर याच दरम्यान बदलापूरचा वंडर बॉय करण धुले यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्याचबरोबर सचिन धुले यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। धावसंख्या 4 ने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत। या चौकाराने संघाचा श्री गणेश होतोय। करण धुळे वेलकम, स्वागत आहे। बदलापूरचा वंडर बॉय, जोविली गावची आणबान शान। धावसंख्या 4, विश्वनाथच्या बॅटमधून हा चौकार येतोय। पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार, 2 इन अ रो। ग्रामस्थ किंवा वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या। जोविलीकर चषकाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार। डान्सिंग डाऊन द विकेट, चॉप करण्याचा प्रयत्न होता, आलाय हा डॉट बॉल। चांगलं कमबॅक गोलंदाज प्रणय करतायत या षटकामध्ये। डॉट, चौकार, चौकार आणि डॉट येतोय। 4 चेंडू फेकलेत प्रणयने आणि आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय। 2 चौकार लगावलेत विश्वनाथने। क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्करचा वापर केलाय, शांत ठेवलंय। याही चेंडूवरती अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रणय चालके या षटकामध्ये। तर याच दरम्यान चंद्रकांतजी धुले आणि बलिराम कोंडिलकर यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। जिजाजी माळी साहेब देखील उपस्थित आहेत। फुल टॉस चेंडू, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। धावसंख्या आहे बिनबाद 12। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल जिजाजी माळी साहेब आणि आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय सदाशेठ पंढरीनाथ धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। डीजे मास्टर रॉकेट, बदलापूरचा वंडर बॉय, जोविली गावची आणबान शान,
करण धुळे यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. उद्या इन ॲक्शनमध्ये असतील करण धुळे आणि कंपनी, महेंद्र धुळे इन ॲक्शनमध्ये असतील. उद्याच्या नक्कीच डे नाईटमध्ये त्यांच्यासमोर शिरडोन बी संघ आहे. जोविली आणि शिरडोन बी संघ या दोन टीममध्ये उद्या नक्कीच सामना होणार आहे. खऱ्या अर्थाने करण धुळे यांची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. लग्न बेडीत ते अडकलेले आहेत. त्यांना आपण देऊया त्यांच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. जोविली बी या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेत. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पवार येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. डाऊन दी बॉल फिल्डर फाईन लेगला झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. विशाल बॅक टू द पवेलियन. दरम्यान बघा यस ग्रुपचे जेवढे मेंबर या ठिकाणी आले असतील त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावरती या. आपलं जोबिलीकर चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच बेंडशील या टीमला सुवर्ण संधी येते. ड्रीम लँड रिसॉर्ट यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि सिद्धेश पवारला हे 500 रुपये लागू झालेत. न्यू बॅट्समन अभय चौधरी येत आहेत. अत्यंत टॅलेंटेड हा फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. ब्रेन धुळे देखील येणं बाकी आहे. वेल फिनिशर सिक्सर किंग या जोविली बी या टीमचा. नक्कीच अपील करतायत. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे सिद्धेश पवार यांचं. खऱ्या अर्थाने ड्रीम लँड रिसॉर्टच्या माध्यमातून मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. जोविलीकर चषक आपण पाहतोय. आजची ही तिसरी रात्र आहे. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विष्णू दादा धुळे, रमेश दादा धुळे, तुषार धुळे, सुनीलजी धुळे. आणि ऑन साइडला बिग हिट पाठवले सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. थँक्यू सो मच. विष्णू दादा धुळे असतील, रमेश दादा धुळे असतील, तुषारजी धुळे असतील, सुनील धुळे, सागर धुळे, स्वप्नील धुळे असतील, बाळा माळी असतील, सुरेश धुळे असतील, त्यानंतर महेंद्र धुळे असतील, करण धुळे असतील यांच्या माध्यमातून जोविलीकर चषक जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली, ग्रामस्थ मंडळ जोविली यांच्या माध्यमातून जोविलीकर चषक सुरू आहे. आजची ही तिसरी रात्र. तर याच दरम्यान व्यासपीठावरती जयेश दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद अभय चौधरी. बॅक टू द पवेलियन. अभयने षटकार लगावला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिद्धेश पवारने विकेट मिळवली आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19. षटक क्रमांक
हे दुसरं सुरू आहे. या षटकामध्ये सिद्धेश पवारने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 7 धावा खर्च करतोय आणि 2 महत्त्वाचे विकेट देखील बाद केलेत. या षटकामध्ये विशाल धुले आणि अभय चौधरी बाद झालेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून झाले चेंडू, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नक्कीच कार्यसम्राट नगरसेवक चेतनदादा मनोहर धुळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत प्रवीणदादा धुळे साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पोलीस पाटील आदरणीय नितीनदादा धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळतील चेंडूवरती, अंतिम चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 22. आणि सत्संग शिरगाव ए या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. 22. धावसंख्या आहे 22. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. जो विली बी या टीमला गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. जितेश पंडे या तिसऱ्या षटकामध्ये एक चांगलं बॅटल सुरू आहे. जोवेलीकर चषक आपण पाहतोय. आजची ही तिसरी रात्र आहे. बघा, जोवेली संघाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक चेतनदादा धुले यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज आहे जोवेली संघाच्या खेळाडूंसाठी. क्या बात आहे. कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय चेतनदादा मनोहर धुळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एटीएम ऑन केलाय. स्विच इट. इनफिल्डच्या वरून आठवण करून दिले केविन पीटरसनची. पाठवले सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सो मॅचच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. स्विच हिट हा फटका आपण पाहिला. फलंदाज विश्वनाथ धुळेच्या बॅटमधून हा चौथा चौकार येतोय. धावसंख्या आहे 26. 26 धावा. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in माध्यमातून त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. नशिबाने साथ दिली आहे. दैव बलवंत आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे जोविली बी या टीमची. आणि फलंदाज विश्वनाथ धुळेची. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. या झेलची किंमत मोजावी लागेल बेंडशील या टीमला. लॉफ्टेड हिट. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. म्हटलंय या झेलची किंमत मोजावी लागेल आणि दुसऱ्या चेंडूवरती येतोय हा चौकार.
धावसंख्या 4 ने पुढे जाईल 32-32. फुल टॉस चेंडू बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर इथे उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. तर याच दरम्यान हर्षद दादा धुले, त्यानंतर प्रतीक दादा धुले, संदेश दादा मसने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोवेलीकर चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 33. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. फुल टॉस चेंडू, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने जोवेली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि जोवेली बी या टीमला शुभेच्छा येत आहेत. कालच ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला, शुभम मस्कर यांच्या माध्यमातून जोवेली बी या टीमला शुभेच्छा येत आहेत. अपील करतायत कॉट बेंच आणि अपीलला फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जोवेली बी या टीमची 2-37. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे. जोवेली गावचे युवा उद्योजक अविनाश धुळे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या जोवेलीकर चषकामध्ये खऱ्या अर्थाने अविनाश धुळे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सरप्राईज गिफ्ट देखील आहेत. त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक येत आहे. खऱ्या अर्थाने राकेश इरमाळी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत जोवेली बी या टीमला. नक्कीच सुप्रसिद्ध गायक राज इरमाळी यांचे मोठे बंधू राकेश इरमाळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती रॉनित पंडे. हाफ ट्रॅकर पुल केलाय, त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. जोवेली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. मॅच जोवेली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि पारितोषिकांचा वर्षा होतोय. आदरणीय प्रतीक सूर्यकांत धुळे साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक धाव झाली, पूर्ण धावाची संधी होती. पुन्हा एकदा चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. नक्कीच
चुका 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 होत आहेत बेंडशील या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 14 सुरू आहे. रॉनित ऑन साइडला लॉफ करतात डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. फार वेगाने फिल्डर येत आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चुका करतायत विकेट कीपर भूषण पंडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती अविनाशजी धुळे यांचं आगमन झालंय. खरं तर या स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभले त्यांचं आम्ही करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 46. 46 धावा. षटक क्रमांक हे 14 सुरू आहे. जोविली बी या संघाने सुरुवात दमदार केली आहे. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय विश्वनाथ धुळे आणि फलंदाज संजय धुळे मध्ये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर आहे चेंडू स्वतःवरती नाराज असेल. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. वाईट प्लस रनआउट. न्यू बॅट्समन प्रेम धुळे. खूप चांगलं टायमिंग आहे डीजे मास्टर रॉकेट यांचा. न्यू बॅट्समन सिक्सर किंग प्रेम धुळे येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतो डीप मध्ये फिल्डर आणि पुन्हा एकदा हा झेल ड्रॉप झालाय. आतापर्यंत 3 झेल सोडलेत बेंडशील या टीमने आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. आणि धावसंख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. 57. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने वेस्ट साइडसाठी अंतिम चेंडूवरती आणि आपण नक्कीच चेक करूया. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे. विष्णू सर आपण या 1 मिनिट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेड डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे जोविली बी या टीमने कारण की बेंड झाले होते भरपूर. फलंदाज विश्वनाथ खेळतोय तो म्हणजेच 36 या धावसंख्येवरती.
यावेळेस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. प्रणय आहेत अंतिम षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये येतोय. ज्या प्रणयने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रणयवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. सिक्सर किंग वेल फिनिशर प्रेम ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. वेगवान गोलंदाज आहे परंतु दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन हा चेंडू. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये. बेंडशील या टीमची बेंडशील संघाने झेल खूप सोडलेत त्यामुळेच विश्वनाथ धुळे खेळत्या 36 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि 36 धाव बनवल्यात विश्वनाथने या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 59. धावा धावफलकावरती आहेत. 57 होत्या 4 षटकांमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. लकी तो ताली नाही तो गाली. आणि हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 59 आहे. षटक क्रमांक सुरू आहे. हे अंतिमचं. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज प्रणय जज करतायत आणि 3 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडतोय. मिल्टील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 61. 61 धावा धावफलकावरती. जोविली बी संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. चला दोन्ही संघनायक शिरगाव ए आणि सावरे या पुढील सामना असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना टॉससाठी या. प्रेम धुळे विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. ज्या खेळाडूने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती तोच विश्वनाथ धुळे धावबादच्या स्वरूपात झालाय बाद. 36 या धावसंख्येवरती. टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅटिंग आवडली असेल तर विश्वनाथ धुळे यांच्यासाठी. पाच चौकार 1 षटकार लगावला. 36 धाव बनवले आपल्या टीमसाठी विश्वनाथ धुळेने. न्यू बॅट्समन आदेश येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेम आहेत. अपेक्षा आहे टीमला कारण की मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो प्रेम धुळे. सिक्सर किंग आहे. वेल फिनिशर. तीन चेंडू अजूनही शिल्लक. या अंतिम षटकामधील एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 62 धावा. अंतिम षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी होते बेंडशील या टीमच्या माध्यमातून. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे प्रतिष्ठान बेंडशील आणि जय हनुमान क्रिकेट संघ जोविली बी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर आणि हा चौथा झेल सोडलाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात आदेशला माघारी परतावं लागेल. स्वागतम सुस्वागतम. आदरणीय विकास दादा पंडे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच बॅट हवेमध्ये होती. गुड डिसिजन DK सर. 1+ रनआउट. अंतिम षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 63 धावा.
अंतिम षटकामध्ये कमबॅक झालंय, कारण की या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज प्रणय. आणि अंतिम षटकामध्ये या स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. या षटकामध्ये प्रणयने मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि फलंदाज देखील बाद होईल. अंतिम चेंडूवरती 2+ रनआउट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65 आणि 66 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय, कारण की आजच्या रात्रीमधील नक्कीच सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे जोविली बी या टीमने आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे प्रतिष्ठान बेंडशील या टीमसमोर 30 चेंडू बनवायच्या धावा 66. आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक सत्संग शिरगाव ए आणि त्यांना फाईट करेल यंगस्टर सावरे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आयवा ग्रुपचे आमचे अध्यक्ष समीरजी म्हात्रे यांचं आगमन झाले, SP सरांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आयवा ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत आणि जेव्हा जेव्हा ते येतात जोवेली बी टीमसाठी भरपूर खरं तर लकी ठरतात ते, कारण त्यांचा डान्स आम्ही या मैदानावरती पाहिला आहे. खेळपट्टीपासून सीमारेषेपर्यंत नाचत आले होते ज्यावेळेस जोवेली संघ क्वालिफाय झाला होता. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. कार्यसम्राट नगरसेवक चेतनदादा धुळे यांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यंगस्टर सावरे आणि त्यांना फाईट करेल सत्संग शिरगाव ए. काटाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय सत्संग शिरगाव या टीमने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. 5 षटकांचा सामना आहे. समोर सावरे संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये? स्ट्रॅटेजी असे काय ठरलेले नाही, पण कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. जोविलीकर चषकाचं आयोजन डे नाईट ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूपच छान आहे. इथे सुरेशदा यांनी महेंद्रदादा धुळे यांनी खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 66. या सामन्यामध्ये स्वर्गीय प्रकाश दादा पंडे प्रतिष्ठान बेंडशील या टीमला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर मांकिवली बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर. थँक्यू सो मच योगेशजी मडबी सर यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकतोय. खरं तर 5 दिवस रात्रीमध्ये तुम्हाला रोशनजी संदेश सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल, कारण या स्पर्धेला ते लीड करतायत. त्यांचे आपण आभार व्यक्त करू. जर्मन जोबिली संघ त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सत्संग शिरगाव संघ नेक्स्ट मॅच खेळणार आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय जोबिली बनाम जर्मन बेंडशील या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 जर्मन बेंडशील संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं होतं इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी टीम जर्मन जोवेली बी या टीमला आणि आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 65 धाबा. जोवेली बी या टीमचे बिग सपोर्टर पंकज धुळे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या जोवेलीकर चषकामध्ये. 66 धाबांचं टार्गेट तुम्हाला आता या मॅचमध्ये पार मिळेल आणि आता त्याच धाबा चेस करण्यासाठी आपण सलामी जोडी पाहतोय. पंधरावरती दाखल होती आहे. एका बाजूला
भूषण पंडे आणि त्याच्या साथीनं बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. जितेश पंडे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी आणि राईटी बॅटल आता मैदानावरती दाखल झाले या मॅचमध्ये. जुबेली बी संघ मैदानावरती खेळतोय आणि आमचे नरेशजी डायरे जे मात्र जुबेलीचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. टीम जुबेली बी टीमसाठी त्यांचाही आपण आभार व्यक्त करतोय. सहासष्ट धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सलामी जोडी राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. भूषण पंडे आणि त्याच्या साथीने आपण पाहतो जितेश पंडे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर लायबिलीकरांचा आपण आभार व्यक्त करू. बालकृष्ण मुंडे निखिलजी चव्हाण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान इथे उपलब्ध झाले त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती चेतनजी मनोहर धुळे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. राजा मुळीक जोबिली पाडा यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात टीम जोबिली संघासाठी. मेहबूब 8001 प्रत्येक षटकारासाठी ड्रीम लँड रिसॉर्ट बेंडशील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सलग आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती एकही धाव नाही आहे. आडवा बाटला खेळतलाय. बॉल चालला डीप बेडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल तुम फेक करतोय सिंगल मेल. सिंगलवरती पडपणे आता थांबावं लागतं. बेंडशील संघ मैदानावरती खेळतोय. तर भूषण पंडे आपल्या व्यासपीठावरती कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि विकेट हॅट्रिकसाठी जोवेली बी या टीमला सुवर्ण संधी आहे. तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि अविनाशजी धुळे यांच्याकडून देखील 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. वरुण धुळे आणि सनत चोखाटे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. टीम जोबेली बी या टीमला देखील खास करून आर्यन त्यांच्यासाठी शुभेच्छा आलेत. शुभेच्छा भरपूर महत्त्वाच्या असतात. अभय चौधरी आलेत. गोलंदाजी बारकवरती चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला देखील वेग भरपूर आहे. दोन्ही बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न करतात. मिळेल ती सिंगल. खरं टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु बेंडशील नाव कुठं छोटं आहे. या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय दोन्ही टीमचा. कारण आपण पाहतोय खरं तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली टीम जर्मन जुबेली बी संघाच्या माध्यमातून आणि आता त्याच धाबा रोखत असताना चांगली गोलंदाजी होती आहे. त्यामुळे एका बाजूला आपण पाहतोय संघ बेडशीट संघ थोडंसं बॅकफुटवरती आहे. सर्वाचा अभाव जाणवतोय परंतु मैदानावरती जोपर्यंत भूषण पंडे उभा आहे चांगली बॅटिंग तो करेल या संघात नाही आहे. कारण संघाला तो लीड करतोय. चांगली बॅटिंग त्याने नेहमीच केली आहे टीम बेडशीट संघासाठी. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत कशा प्रकारची कामगिरी तो करणार आहे हे देखील पाहावं लागेल. या वेळेला देखील फटका तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे तिथे बीट झाले होते. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. बॉल तुम फेक करतात दरम्यान मिळेल ते सिंगल. आदेश धुळे होते. आदेश बंडूशेठ धुळे
जे मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला. आर्यन मात्रेच्या माध्यमातून मिळेल ते सिंगल. मुख्य पंचावरती आपण पाहतोय खरं तर कार्यसम्राट नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब देखील जोडले गेले. त्यांच्या साथीला आपण पाहतोय जिजाजी माळी असतील, आमचे आमदार चषकाचे दमदार आयोजक सदाशेठ पडरनाथजी धुळे देखील आता जोडले गेले. त्यांचंही बडपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नुकताच SP समीरजी मात्रे यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिल्याच संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती फक्त आणि फक्त 4. विकासजी पंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विकासजी पंडे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय चेतनदादा धुळे यांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती विकासजी पंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. आदेश धुळे, नरेश कांबरी, शरद बैकर आणि भूषण वारगडे यांच्याकडून जोबेली बी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर आपण अशोक दादा पंडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अशोक दादा पंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. O2 कॉम्बॉक्स राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिले संपट झालंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. सदानंद धुळे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. 24 बॉल आणि अजूनही या बॅचमध्ये आपण पाहतोय जबरजबळ 62 धाबाची गरज आहे. ऑन साईडला खेचला पहिला बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. भव्य स्वागत केले प्रेम धुळेचं. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आता जिंकलंय मैदानावरती जितेंद्र पंडितच्या माध्यमातून. डावकऱ्या त्याच्या बॅटर नेहमीच घातक जाणले जातात आणि आता तशीच प्रकारची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार त्यांना ठोकलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल बेगाने आता पुढे सरकत असताना 10 धाबा फलकावरती जोडले गेल्या. 23 बॉल 56 धाबाची गरज. प्रेम धुळेवरती आक्रमण चढवलं. याच मैदानावरती आपण पाहिलं दैबली धमाका या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय प्रेम धुळेनं. आत्मविश्वास त्याचा दुणावलाय. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मुख्य मंचावरती आपण पाहतोय खरं तर चांगली कामगिरी करा आणि कॅश प्राईज जिंका, कारण मंचावरती चेतनजी धुळे साहेबांचं आगमन झालंय. फोटोस होता इथे देखील विकेट पार मिळेल. सलगचा दुसरा येईल का डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय, परंतु क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. षटकार. पहिली 20 संघ मैदानावरती खेळतोय आणि माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती चेतनजी मनोहर धुळे साहेब, मंगेजी विनायक धुळे साहेब असतील, श्रीधरजी धुळे साहेब आणि आमचे मितेजी धुळे साहेब आणि राजेंद्र धुळे साहेबाच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आहे. चेतन गजानन धुळे साहेब असतील आमचे, ज्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये चेतनजी गजानन धुळे साहेबाकडून जर्सी मात्र लाभली आहे जोवेली बी टीमला. आदरणीय भालचंद्रजी माळी आणि चंद्रकांतजी वारगडे साहेबांना विनंती असतील, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. खरं तर ज्यावेळेस दैवली धमाका ही स्पर्धा सुरू होती त्यावेळेस चेतनजी गजानन धुळे साहेबांनी सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये तुम्ही एखादा पारितोषिक जिंका, तुम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप करणार आहे. आणि आपण पाहतोय खरं तर चेतनजी गजानन धुळे यांच्याकडून पूर्ण टीमला टी शर्ट त्यांनी स्पॉन्सरशिप केली, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. फटका चांगला आहे, स्कोअर एकला खेचला, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक पुढे सरकतोय, 4 धावा इथे मिळतील. टीमची टोटल स्कोरवरती तुम्हाला पार मिळेल. भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना जितेंद्रला आपण पाहतोय, चांगली बॅटिंग तो करतोय. या वेळेला देखील आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती होत असताना. खरं तर सातत्याने कॅश प्राईजचा बडी मार तुम्हाला पार मिळेल. ड्रीमलँड हॉटेलच्या माध्यमातून आपण पाहतो हे कॅश प्राईज लावले जातात रिसॉर्टच्या माध्यमातून. आणि खरं तर या एप्रिल महिन्यामध्ये 25% सवलत देखील आहे. खरं तर बेंडशील इथे हा रिसॉर्ट तुम्हाला पार मिळेल, आवर्जून आपण भेट देऊ शकता. चांगले मोठे स्विमिंग पूल, तदनंतर इंडोर गेम्स असतील आणि AC रूम्स असतील. सातत्याने चांगली मेजबानी तुम्हाला सातत्याने पार मिळेल हॉटेल ड्रीमलँडच्या माध्यमातून. त्यामुळे 25% नक्कीच इथे मात्र तुम्हाला ऑफर सुरू आहे, आपण आवर्जून भेट देऊ शकता. इथे देखील बॅटची कडा, जो बॅटर मैदानावरती चांगली बॅटिंग करत होता जितेश पंडे, आता त्यालाच मैदान सोडावं लागलं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुनील तोसकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. नितीन धुळे यांना विनंती असेल, पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 20 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. धावफलक आता वेगाने पुढे सरकलाय जरूर, परंतु 18 बॉलमध्ये 46 धावाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नवीन बॅटर मैदानावरती पार मिळतोय. आदरणीय चंद्रकांतजी धुळे, चंद्रकांत धुळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. विजय धुळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करूया. SO2 कॉम्बॉक्स. भरपूर मोठी जिम्मेदारी आहे रोशनजी संत यांच्या खांद्यावरती. व्यासपीठ देखील सांभाळलं जातं. धावफलक 20 च्या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अभय आलेत, अभय चौधरी, राईटम ओव्हर द विकेट. 18 बॉल 46 धाबाची गरज होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फर्स्टला बॅटची कडा रस्त्यांच्या मागे संजय जयराम धुळेने हा जेल टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागतंय. अजून एक ते धक्का, टीम बेंडशील संघाला खेळाडू आउट. पंकज तिवारी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पंकज तिवारी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
आणि आदरणीय बळीरामजी कोंडिलकर साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अविनाश धुळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. बळीराम अविनाश धुळे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. पुढचा बॉल नवीन बॅटर मैदानावरती विशाल पंडे आले. फटका चांगला आहे. पॉईंटला खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक बडी. दुसरी धाब्याचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय. तू मैमे तुम्हाला जरूर पार मिळेल. मग का व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान सोहळा तुम्हाला पार मिळेल. अविनाश धुळे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होत असताना सँडी धुळे यांना देखील तुम्ही पाहताय. एक चांगले खेळाडू आहे टीम जोबेली संघाचे. नितीन दादा धुळे जे पोलीस पाटील आहेत ते देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचंही बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक आता 21 धावा धावफलकावरती जोडलं गेल्यात. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय अभय चौधरी. फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळ क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. दरम्यान बॉल लावून फेक करतात. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि आता याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 23. 23 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचं या मॅचमध्ये तर इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रत्येक डॉट बॉल आता धाबा वाढवेल टीम बेडशीट संघावरती. परंतु इथून चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा आहे. या पंचक्रोशीमध्ये आपण पाहतोय बेडशीट हे नाव भरपूर मोठं आहे परंतु हवी तशी कामगिरी आज मैदानावरती झाली नाही आहे. राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. मी आधीच पडलं होतं. हवाई सफर करावा लागेल आणि हवाई फायर तुम्हाला पार मिळेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय. सिक्सर. बात आहे. स्कोररच्या माध्यमातून आम्हाला माहिती पोहोचतीये की सलग 4 मॅचमध्ये आपण पाहिलं तर सिंगल डिजिटमध्ये धावफलक धावा खर्च केल्या होत्या अभयनं. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय हा पहिला षटकार आलाय तो देखील 4 मॅच नंतर 5व्या मॅचमध्ये हा षटकार आलाय अभयच्या विरोधात. लाईन खराब. इथे घडलंय काय पाहावं लागेल. एस्टनच्या मागे एससी रक्षक बीट झालाय. शॉर्ट थर्डमॅन बीट. शॉर्ट फायनलचा खेळाडू बीट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर नीट आणि आता इथे आम आदमी का हात पंजा के साथ. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान जोबिली गावचे माजी पोलीस पाटील सुदाम हरिभाऊ धुळे यांचं आगमन झाल्या. विनंती या पण मंचावरती आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर सुदामजी धुळे असतील शंकरजी धुळे असतील नेहमीच हास्य सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे देखील बॉलर बॅकडोर करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न करतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि आता धाबा आणि धाबा तुम्हाला पार मिळतील आणि अखेर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच पडलं होतं. धाबा धाबा आणि धाबा परंतु पंच सांगतात टोटल रन किती पंच. धावफलक जाऊन पोहोचला 39 धाबा. धावफलकावरती जोडले गेल्यात 12 बॉल आणि 27 धाबाची गरज आहे.
12 चेंडू 27 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. इथून जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा होईल हे देखील आता आपल्याला पाहावं लागेल, कारण दोन्ही संघ भरपूर मेहनत करतात. कारण 12 चेंडूमध्ये आता 27 धाबाची गरज. दोन्ही संघ आपण पाहताय मोठ्या ताकदीनं मैदानावरती उतरलेत. एका बाजूला जर्मन जोबेली बी तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रकाशदादा पंडे इलेव्हन जर्मन बेनशिल या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय मंगेशजी धुळे, राजेंद्र धुळे, चेतनजी धुळे, मितेजी धुळे साहेबाच्या बाजूतून हा संघ बांधण्यात आला आहे. जोबेली बी तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय बेनशिल. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या 10 धावा किती भागात पडतात टीम जोबेली संघाला हे तर 12 चेंडू सांगून जातील, कारण 5 धावा आपण पाहिला एक्स्ट्राच्या स्वरूपात तिथे खर्च केला, तिथे चौकार आला आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पूर्णपणे फसला आणि अखेर इथे देखील या 5 धावा इथे मिळतात. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 39 धावा आणि आता येणारे 12 बॉल 27 धाब्याची गरज. 12 बॉल 27 धावा ही समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये हे 27 धावा इथून मात्र चेस होतील का हे देखील पाहावं लागेल, की या धावा इथे मात्र रोखल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळणार. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे गजबजला आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आय थिंक आर्यंत आलेत, आर्यंत म्हात्रे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. जय जलेश्वर वाडेकर टीमचे पुरस्कर्ते आमचे नैतिकजी विष्णू धुळे आमच्यासोबत जोडले गेले. 2 सामने वाडेकर टीमने जिंकले होते, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली. थोडेसे नाराज होते आमचे नैतिक, परंतु आज पुन्हा एकदा ते खुश आहेत, कारण जोबेली सगळं चांगली कामगिरी करतोय. चला बेल थोडंसं जास्त जातो अभय, याची आपण नोंद घ्यायची. आर्यंत वेळ जास्त जातोय. आर्यन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित अभय आहेत, बॉलला उत्तम फेक करतात, मिळेल ते सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. टीमची टोटल आता या 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा आता उभारल्यात. टीम बेनशिल संघाच्या माध्यमातून परंतु अजूनही आता 11 बॉलमध्ये मी म्हणेन 26 धाबा चेस करायच्यात. याच अनुषंगानं बॅटिंग आता करावी लागेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला असाल मानकिवली विरोधात वांगणी या दोन टीमच्या दरम्यान 6 चेंडूमध्ये 21 धाबाची गरज असताना तो सामना गमावला टीम मानकिवलीनं. फटका चांगला आहे, 20 शेपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित अभय चौधरी. ज्या खेळाडूवरती आपण पाहतोय जोबेली टीम काळोख्या रात्री देखील विश्वास करते, असा खेळाडू उपस्थित होता. त्याने एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर विशाल पंडेची विशाल खेळी इथे मात्र समाप्त होती आहे. त्याला विश्वासच बसत नाहीये, फटका फसला कसा आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल विशालला. फर्नस बाद. गणेशजी हिरमाळी जे मेंटॉर आहेत ते मात्र सीमारेषेवरती पोहोचले आणि झेल तिथे स्वीकारला. खरं तर ते कानमंत्र होतं अभयच्या कानामध्ये आणि तसा लगेच झेल देखील स्वीकारला. कारण गणेश हिरमाळी म्हटलं की जुने जाणते खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम जोबेली संघासाठी त्याने नेहमीच खेळला. मग गोलंदाजाच्या भूमिकेत त्यांना आपण नेहमीच पाहिलं, परंतु यंगस्टर खेळाडूंना संधी मिळावी यासाठी त्याने देखील थोडंसं माघार घेतला. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. दहा बॉल आणि आता 26 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती पुन्हा एकदा भूषण पंडे आता दाखल झाले. थोडीशी खरं तर दुखापत होती, जखमी अवस्थेमध्ये होते, परंतु आता पुन्हा एकदा त्यांना माहिती आहे गरज आहे टीमला, त्यामुळे आता मैदानावरती ते दाखल झालेत. 10 बॉल आणि 26 धाबाची गरज. इथून जर चांगली बॅटिंग झाली तर हा सामना पुन्हा एकदा टीम बेनशिल संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु सध्याच्या घडीला यंग टॅलेंट आर्यत म्हात्रे काय गोलंदाजी करतोय.
बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा इस्टांच्या मागे, हा जेल टिपलाय, फटका फसलाय, बॅटर रुसलाय आणि आता गोलंदाज हसलाय कारण त्याला मिळते विकेट. मैदान सोडावं लागेल भूषण पंडितला. फलंदाज बा क्या बात आहे. मी आधीच म्हटलं होतं चांगली कामगिरी करा आणि कॅश प्राईज जिंका. चेतनजी धुळे साहेब नगरसेवक मंचावरती आहेत. त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी टीम जोबेली बीट संघासाठी. अविनाशजी धुळे यांच्याकडून देखील 2,000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. खेळाडू पोचतील का पाहावं लागेल, परंतु 2 धाबा मिळतील. नो मास लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, निर्जळ स्थळी चेंडू लँड होतोय. दरम्यान 2 धाबा ते देखील मिळतात. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बरोबर आपण पाहतोय पुढे सरकत असताना 42. 42 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 3 धाबा खर्च करतोय. या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली होती. 4 बॉलचा गॅट संपट झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्यात. महत्वाची 1 विकेट त्याने टिपली आहे. 2 विकेट महत्वाच्या टिपलेत. त्यामुळे या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आर्यननं देखील केला. 8 बॉल आणि आता 24 धाबाची गरज आहे. खरं तर याच मैदानावरती खेळत असताना प्रेम धुळेला आपण पाहिलं बेस्ट बॅटरचा किताब त्याला जिंकलाय. परंतु आज एक वेगळ्या रणनीतीने उतरला टीम जोबेली बी. कारण जो खेळाडू सलामीला येत होता तो जवळजवळ आपण आजच्या दिवसामध्ये त्या खेळाडूला बॅटिंगला येण्यासाठी 5व्या क्रमांकावरती प्रेम धुळेला आपण पाहिलं होतं. दरम्यान चौकार येतोय. सन्माननीय किशोरदादा धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर सूर्यकांत डायरे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. या वेळेला लाईन चेक करावी लागेल. पंच वरतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सात बॉल आणि आता 19 धाबाची गरज आहे. इथे पुन्हा आता लाईन चेक करावे लागेल. पंच वरतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश इरमाळे यांच्या डोक्यावरती आता टेन्शन वाढलंय या मॅचमध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे सामना कोणत्याही क्षणाला रंग बदलू शकतो. कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. मी नुकताच उल्लेख केला होता. खरं तर 6 चेंडूमध्ये 21 धाबाची गरज असताना काल सामना गमावलाय मानकिवली संघानं. तो सामना जिंकला टीम आदर्श वांगणीनं. या 4 धाबा या मॅचमध्ये किती उपयुक्त ठरतील टीम बेंडशील संघाला हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 7 बॉल 18चं समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये 10 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केल्यात टीम जोवेरीनं. हे देखील विसरून चालणार नाही आहे. 7-18चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आर्यन. यावेळेस देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू उपस्थित ऋषिकेश आहेत. ऋषिकेश धुळे बॉल लावून फेक करतात. सिंगल मेहती आहे. सिंगाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती आपण पाहतोय 49 धाबा जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धाबाची गरज आहे. दोन्ही संघ मी आधीच म्हटलं होतं मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरल्यात. कारण याच पंचक्रोशीतील एक मोठा संघ बेंडशील संघ मैदानावरती खेळतोय. तर हे मैदान ज्याने गाजवलंय, जो दैवरी धमाका टुर्नामेंट आपण पाहिली आहे, ती स्पर्धा रनरअप जो संघ राहिला तो संघ मैदानावरती जर्मन जोवेली बी संघ खेळतोय. त्यामुळे मॅचमध्ये रंगत वाढणार आहे. मी आधीच म्हटलं होतं सामना जिंकणार कोण त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा आता लागल्यात. या मॅचमध्ये इथून मात्र कमबॅक केलाय पुन्हा एकदा टीम बेंडशीलनं. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. कारण दोन्ही संघासाठी आपण पाहतोय सामना 50-50 बॅलन्स पाहायला मिळेल. एका बाजूला जोबेली बी संघाला इथून मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा रोखायच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला बेंडशील संघाला 6 चेंडूमध्ये 17 धावा इथून चेस करायच्या आहेत.
5 गडी जवळ गमावलेत, परंतु या मॅचमध्ये 3 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान देणारा खेळाडू सिद्धेश पवार अजूनही मैदानावरती उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान देणारा खेळाडू आपण पाहतोय खरं तर प्रणय अजूनही मैदानावरती उभा आहे. इथून मात्र दोन्ही बॅटर कशा प्रकारची कामगिरी करतील की इथे मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर करते टीम जर्मन जोवेली बी हे देखील पाहावं लागेल. बक्षिसांची बडीमार तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकसाठी चेतनजी धुळे साहेब यांच्याकडून 5,000, अविराजजी धुळे यांच्याकडून 2,000. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक षटकाराला आता कॅश प्राइज वाढलाय. खरं तर हॉटेल ड्रीमलँड रिसॉर्टकडून देखील 1,000 रुपयाची धनराशी देऊन आता खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. कारण पाठीराखांना माहिती आहे हा सामना किती मोठा आहे आणि अशा क्षणाला आपण पाहतोय खरं तर विश्वास दाखवलाय विश्वनाथ धुळेवरती. विश्वनाथ धुळे या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 17 त्याला रोखायचे आहेत. पहिला बॉल पुढे सरसावलेत, फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं घेतलाय, 20 शेप मध्ये वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ धुळेचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार आधीच म्हटलं होतं सामना जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा होईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सारमी साईनाथ चाळके यांच्याकडून या षटकारासाठी 1,000 रुपयाची धनराशी आता या बॅटरसाठी देण्यात आली आहे. सिद्धेश पवारचा वार. षटकार 5 बॉल 11 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघ लढतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मैदानावरती. दोन्ही संघ चांगला खेळ खेळतात. आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप घडलंय काय पाहावं लागेल. बोकाच्या निर्णक्षणी धोक्याची घंटा आता तुम्हाला जरूर पार मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते अभय चौधरीला आपण पाहतोय. ज्या खेळाडूनं लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगला झेल टिपला होता तोच खेळाडू आता इथे मात्र झेल स्वीकारायचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर 2 धाबा इथे मिळतात. हलक्यात घेण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला होता, परंतु या 2 धाबा आता मिळतील. ज्या बॅटरनं षटकार ठोकलाय त्याला जीवनदान मिळत आहे, परंतु फिरकीचं आक्रमण केलंय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, बोटं विखुरली, फिंगर रोल केली, फलंदाज बाद. धाव घेण्याचा प्रयत्न होता जरूर. प्रेशर 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 तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु कोणता खेळाडू आता आउट झालाय हे देखील पाहावं लागेल. ज्या खेळाडूने षटकार ठोकलाय तोच खेळाडू आपण पाहतोय आता मैदान सोडतोय. सिद्धेश पवार. सो मच 3 बॉल आणि 9 धाबांची गरज. खरं तर असं म्हटलं जातं ज्यावेळेस दुसरी इनिंग सुरू होते त्यावेळेस मात्र जसं जसं सामना क्लोज येतो त्यावेळेस समालोचक फक्त समालोचक नसतो तर तो स्कोअर बनलेला असतो. कारण खेळाडू सातत्याने त्यांना धावसंख्या ते विचारत असतात किती बॉल किती हव्यात, किती धावफलक बनले. जर सामना जिंकला टीम बेडशीट संघाने तर पूर्ण टीमसाठी 5,000 रुपयाची धनराशी आहे. ड्रीमलँड रिसॉर्ट यांच्या माध्यमातून क्या बात आहे. नवीन खेळाडू साईनाथ चाळके आता मैदानावरती दाखल झाले. 3 बॉल 9 धाबाची गरज. विश्वनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. आय थिंक लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चाललाय आणि धावचीच्या स्वरूपात साईनाथला देखील मैदान आता सोडावं लागेल. येणारे 2 बॉल 9 धाबाची गरज. त्यावरती जयेश पंडे आता दाखल झालेत, परंतु प्रेक्षकांना देखील आता प्रश्न पडलाय जो खेळाडू सलामीला येत होता तो खेळाडू आता जवळ आपण पाहतो 8व्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झालाय. 9व्या क्रमांकावरती आलाय. 2 बॉल 9 धाबाची गरज. विश्वनाथ
पुन्हा सज्ज होतोय, विश्व जिंकायचं आहे या मॅचमध्ये, याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांची मन त्याने जिंकली जरूर, परंतु आता 2 बॉलमध्ये 9 धाबा त्याला रोखायचे, त्यामुळे अजूनही कशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय हे देखील पाहावं लागेल. दबाव है, प्रेशर है. म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े छीने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. परंतु या मॅचमध्ये आता संघर्ष दोन्ही टीमचा वाढलाय. एका बाजूला जुबेली बी तर दुसऱ्या बाजूला बेंशिल, 2 ताकदवर टीम के बीच में बड़ा मुकाबला चलता हुआ. यावेळेस देखील शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता, बेगीट करण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु हा सामना इथून मात्र आता जबळ जुबेली संघाने खिशात घातलाय की काय, कारण शेवटचा 1 बॉल 9 धाबाची गरज या मॅचमध्ये. परंतु गणेश इरमाळी सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण खरबईचं मैदान आम्हाला आजही आठवतोय. त्या स्पर्धेमध्ये मानकुलीची स्पर्धा होती, मोठी देसाई विरोधात आपण पाहिलं होतं. खरं तर सुरई संघ मैदानावरती खेळत होता. 1 बॉल 8 धाबाची गरज असताना भीमर चेंडू टाकण्यात आला होता आणि त्यावरती आपण पाहिलं होतं आकाश पाटील ठोकलेला षटकार आणि तो सामना गमावला होता टीम सुरई संघानं. तदनंतर आपण पाहिलं होतं खरं तर एरंदाडचं मैदान, तिथे देखील आपण पाहिलं होतं सोनारपाडा संघ खेळत होता. 1 चेंडूमध्ये 7 धाबाची गरज असताना अमर ठाकूरनं ठोकलेला षटकार, तो सामना देखील जिंकला होता टीम सोनारपाडानं. परंतु इथून आता 1 बॉलमध्ये 9 धाबाची गरज आहे. एखादा चमत्कारच वाचवेल टीम बेंशिल संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सातत्याने 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे. विश्वनाथ धुळेकडे तोच गोलंदाज आता मैदानावरती दाखल झालाय. शेवटच्या 1 बॉलमध्ये 9 धावा तो रोकेल का हे देखील पाहायचं आहे. परंतु मुख्य मंचावरती आपण पाहतोय सातत्याने टीम जोबेली बी टीमला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय चेतनजी मनोहर धुळे साहेबांचं आगमन होत असतंय आणि आज देखील बक्षिसांचा भडीमार त्यांनी देखील केलाय. नेक्स्ट मॅच सावरा विरुद्ध सत्संग शिरगाव, रेडी राहायचं आहे. 1 बॉल 9. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता, शेवट गोड केले टीम जोबेली बी न. अभिनंदन टीम जर्मन जोबेली बी, सामना तुम्ही जिंकलात, परंतु हार्डलक म्हणावं लागेल. टीम बेंशिल संघाला देखील चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळला. प्रकाशदादा पंडे यांच्या नावाला उजळ देण्याचं सातत्याने काम ते